अजित पवार तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। वंचित एमआयएम सोबत विधानसभेत वेगळं आव्हान निर्माण करणार असल्याची तयारी आहे। भाजपची ही नवीन खेळी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे छगन भुजबळ असुरक्षित झाल्याची भावना आहे असं सूत्रांकडून कळलंय। या संदर्भात भुजबळांना विचारलं असता त्यांनी बोलणं टाळलंय। तर आम्हाला तिसऱ्या आघाडीची गरज नसल्याचं धर्मराव बाबा अत्राम यांनी म्हटलंय। तर तिसऱ्या आघाडीबाबत अद्यापपर्यंत आम्हाला प्रस्ताव आलेला नाही, असा प्रस्ताव आल्यास आपण सकारात्मक आहोत असं एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी सांगितलंय। स्वप्न आहेत हे सगळं, असं काहीच चर्चा नाही। आम्ही महायुतीचे आहोत। ओवैसी साहेब 2 दिवसापूर्वी इथे आले होते आणि आमची एक राज्य कार्यकारिणीची बैठक झाली होती आणि त्याच्यामध्येही हे निर्णय घेण्यात आला होता की समजा उद्या आपल्याला काही प्रस्ताव आला अलायन्सच्या बाबतीत तर काय करायचं। तर ओवैसी साहेबांनी सांगितलेले आहे आपण नक्की त्याच्या बाबतीत विचार करू। आता तुम्हाला काही अलायन्स करायचं असेल तर नक्की आम्ही बसू, आम्ही पॉझिटिव्ह आहे त्याच्या बाबतीत। तिसरी आघाडी करण्यासंदर्भात कुठेतरी हालचाल सुरू आहे, या अनुषंगाने कुठेतरी मला काही माहिती नाही। धन्यवाद सगळ्यांना।